AKD Remix. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असंच ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲपमध्ये बनवलेला आहे. जर तुमच्याकडे CapCut Pro ॲप नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यानंतर तिथे पिन केलेला मेसेज असेल त्या पिन केलेल्या मेसेजवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तिथे CapCut Proची लिंक आहे, तिथून CapCut Pro ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर त्याला एक VPN कनेक्ट करून आपला जो CapCut ॲप आहे ते ओपन करायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता हे जे तुम्हाला मी जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे त्याला इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. ॲड झाल्यानंतर इथे कोपऱ्यात टॅप करून पुन्हा इथे ॲड ऑडिओवरती जायचं आहे. ऑडिओवरती गेल्यानंतर ते तुम्हाला जे मी डिस्क्रिप्शनमध्ये सॉन्ग दिलेलं आहे त्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. सॉन्ग अशा प्रकारे ते ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर आता थोडंसं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर तर इथे आपल्याला बीट टूचं जे चिन्ह आलेलं असेल त्यावर पुन्हा आले की पुन्हा इथे आपल्याला त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर असं थोडंसं पुढं जायचं आहे. पुन्हा इथे बीट 3 येईल. त्यानंतर पुन्हा इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे पुढं जायचं आहे. पुन्हा इथे 4 आले की पुन्हा इथे स्प्लिट करायचं आहे. अशाच प्रकारे पुढे जे असतील त्या बीटला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्या स्प्लिट केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला त्या लेअरवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर पुन्हा इकडे आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर इथून रिप्लेसवरती टॅप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो काही फोटो असेल त्याला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे 2 बोटांनी थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. झूम झाल्यानंतर आता अशाच प्रकारे सर्व इमेज जे असतील त्या बीटनुसार आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर आता इथे मी इफेक्टसुद्धा मारलेले आहेत. तुम्हाला सांगतो कसे करायचे. आता इथे थोडंसं पुढं गेल्यानंतर इथे ह्या आपल्या 2 नंबरच्या फोटोवरती टॅप करायचं आहे. सॉरी मित्रांनो, ते 2 नंबरच्या फोटोवरती टॅप केल्यानंतर ते ॲनिमेशनवरती जायचं आहे. इथे ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथे आपल्याला जे आहे तो रॉक व्हर्टिकल हा जो इफेक्ट आहे तिथे ह्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्यालासुद्धा अशा प्रकारे सिलेक्ट करून त्याची लेंथ जी आहे ती 0.5 सेकंद करून घ्यायची आहे. त्यानंतर असंच पुढे जायचं आहे. त्यालासुद्धा हाच इफेक्ट द्यायचा आहे. त्याचीसुद्धा लेंथ 0.5 सेकंद ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे रॉक हाच इफेक्ट घेऊन सेट करायचा आहे. अशाच प्रकारे सर्व फोटोंना हा इफेक्ट सेट झाल्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे हे इथे आल्यानंतर आता आपल्याला इथे हा जो इफेक्ट आहे तो बदलायचा आहे. त्यासाठी इमेजवरती टॅप करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर मित्रांनो इथे कोंबोवरती जायचं आहे. कोंबोवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला डिस्टॉर्ट राईट हा जो इफेक्ट आहे तिथे सेट करून घ्यायचा आहे. नंतर पुढे सुद्धा हा जो इफेक्ट आहे तो सेट करायचा आहे. आणि त्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट सेट करायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला सुद्धा हाच इफेक्ट सेट करायचा आहे. आणि त्यानंतरच्या सुद्धा फोटोला हाच इफेक्ट. अशाच प्रकारे हा जो इफेक्ट आहे पेंडुलम 1 पेंडुलम 2, पहिल्या फोटोला पेंडुलम 1 आणि दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2 अशाच प्रकारे सेट करून ह्याला जे आहे ते आपल्याला 10 सेकंदपर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते तिथून पुढच्या दुसऱ्या फोटोला जे आहे ते आपल्याला स्वे आउट हा जो इफेक्ट आहे तो मारायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढे जाऊन आता इथे आपल्याला ह्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती जाऊन पुन्हा कॉम्बोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते स्ट्रीच अँड डिस्टॉर्ट हा जो इफेक्ट आहे तो इथे सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपला जो पुढचा काही फोटो असेल त्याला जे आहे ते पुन्हा फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ते सुद्धा आपल्याला रॉक व्हर्टिकल हाच इफेक्ट सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला जे आहे ते आपल्याला रॉक हॉर्लिझाईट हा जो इफेक्ट आहे तो सेट करायचा आहे. त्यानंतर या पुढच्या फोटोला जे आहे ते आपल्याला इथे स्विंग टॉप लाईन लेफ्ट हा जो इफेक्ट आहे तो इथे सेट करायचा आहे. त्यानंतर शेवटच्या फोटोला जे आहे ते आपल्याला स्विंग राईट हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. त्यानंतर इथे डन करून तर आपल्याला इथे स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला 13 सेकंदच्या इथे फोटोला येऊन इथे
हा जो डॉट असतो मित्रांनो त्यावरती टॅप करून इथे जे आहे ते आपल्याला ॲनिमेशन जे आहे ते आपल्याला इथे थोडंसं लोड घेईल मित्रांनो. तर मित्रांनो इथे हा आपल्याला पुल आउट हा जो इफेक्ट आहे तो सेट करायचा आहे. नंतर इथून डन करून घ्यायचा आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे झूम आउट करून घेतो मी थोडंसं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जे आहे ते इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो इथे सेट करून घ्यायचा आहे. सेट झाल्यानंतर त्याची लेन्थ जी आहे ते आपल्याला थोडीशी नॉर्मल ठेवायची आहे. स्टार्टिंगची जी लेंथ आहे ते आपल्याला अशा प्रकारे सेट करून द्यायची आहे. त्यानंतर हा इफेक्ट हा असा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर थोडंसं पुढे येऊन फोटोच्या आपल्याला 3 नंबरच्या पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर अशाच प्रकारे ते स्प्लिट फिल्कर हा जो इफेक्ट आहे करून घ्यायचा आहे. ॲड झाल्यानंतर आता आपल्याला ह्याची जी लेंथ आहे ते अशा प्रकारे 3 सेकंदाचं थोडंसं पुढे येऊन जे आहे ते आपल्याला ह्याची लेंथ ठेवून घ्यायची आहे. हे सेटिंग काहीसुद्धा छेडछाडी करायची नाही. त्यानंतर अशाच प्रकारे फोटोला जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे थोडंसं 4 सेकंदच्या पुढे यायचं आहे. आल्यानंतर ते व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे आहे ते हाच इफेक्ट ॲड करून करायचा आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला इथे 5 सेकंदच्या थोडंसं पुढे येऊन आपल्याला जे आहे ते हा इफेक्ट सेट करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते हा इफेक्ट असं ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला आता 12 सेकंदवरती यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती येऊन आल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं स्क्रोल करायचं आहे उजवीकडे. स्क्रोल केल्यानंतर आता आपल्याला इथे स्प्लिट हा जो इफेक्ट आहे कॅटेगरी आहे ते कॅटेगरीत येऊन आपल्याला मिरर 3 लेयर्स ठेवून द्यायचे आहे त्याचे. आणि त्या इफेक्टची जी लेअर असेल ते आपल्याला थोडीशी ठेवून घ्यायची आहे. ठेवल्यानंतर आता इथे ॲडजस्टवरती जायचं आहे. ह्याचं फिल्टर जे असेल ते पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि इथून जे आहे ते आपल्याला ते वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ह्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे. आणि इथून जे आहे ते आपल्याला ते बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ते थोडंसं लोड घेईल मित्रांनो. आपल्याला जे आहे ते उजवीकडे स्क्रोल करून ग्लोविंग लाईन्स ह्या कॅटेगरीत जायचं आहे. कॅटेगरीत गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल झाल्यानंतर इथे थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. इथे जे आहे ते मेकॅनिकल हा जो इफेक्ट आहे तो इथे सेट आता इथे ह्याची जी साईज असेल ते आपल्याला ह्या फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता मी ह्या फोटो इफेक्टची तुम्हाला सेटिंग सांगतो. त्या इफेक्टवरती टॅप करून ॲडजस्टवरती जायचं आहे. आता स्पीड जी आहे ते हायच ठेवायची आहे. वर्टिकल जे आहे ते फोटोनुसार ठेवायचे आहे. साईजसुद्धा तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे ते आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगवरती जायचं आहे. त्यानंतर इथे स्टार्टिंगचा जो इफेक्ट आहे त्याला इथे सिलेक्ट आपल्याला इथे डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता ह्याची जी साईज असेल ती पूर्ण फोटोपर्यंत ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ह्याची सेटिंग सांगतो मी मित्रांनो तुम्हाला इथे त्या इफेक्टवरती टॅप करून ॲडजस्टवरती जायचं आहे. त्यानंतर रोटेट जे आहे ते तुम्ही काय सेट ह्याची स्पीड जी आहे ते तुम्हाला 81 ते 80 डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथं पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते ट्रेंडिंगमध्येच खाली एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी ते स्क्रोल करायचं आहे. इथे मित्रांनो थोडंसं मित्रांनो रोटेट ड्रॉप हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट झाल्यानंतर
तर ह्याला जे आहे ते ह्या फोटोच्या लास्टपर्यंत घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर तर ह्याची जी आपल्याला सेटिंग असेल ती ते ॲडजस्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर रेंज जी असेल ती मित्रांनो 31 ते 30 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याचा जो ब्लर आहे ते तुम्हाला 40 ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची स्पीड जी आहे ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून जे आहे ते डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते इथं पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला पुन्हा ग्लोईंग लाईन्सवरती टॅप करून घ्यायचं आहे. त्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते इथे फर्स्टवरनं जे आहे ते सेकंड नंबरला हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. इफेक्ट तर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्याचीसुद्धा लेंथ अशा प्रकारेच ठेवून घ्यायची आहे लास्टपर्यंत फोटोच्या. त्यानंतर ह्याची जी सेटिंग असेल मित्रांनो त्या इफेक्टवरती टॅप करून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ह्याची जी स्पीड असेल ती मित्रांनो 80 ठेवून डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर इथे आपल्याला जे आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर इथे शेक इफेक्ट हा जो ॲड झाल्यानंतर तर ह्याची जी लेंथ असेल ते पूर्ण लास्टपर्यंत घेऊन घ्यायची आहे. घेतल्यानंतर आता ह्याची जी सेटिंग असेल ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो. त्या इफेक्ट ॲडजस्टवरती जायचं आहे आणि स्पीड जी आहे ते ह्याची 22 ते 20 ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर ते तुम्हाला 50 नंतर आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण झालेला आहे. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे शेअरवरती टॅप करून हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.